Hi, good morning, friends. Welcome to AGS Broca and Manik. Thanks for joining this video series. I'm back with excitement with yet another set of words, or rather, the same words with other ideas, right? So, we have been discussing vocabulary through various root words, prefix, and suffixes, and in this, let's move on with the next video, in which we are going to talk about some ideas that we explored in last sessions, right? So without any further wastage of time, let's move. So we have session 17, we have origins, origins and related words, fine. So origins and related words, okay. Number one is knowing, okay. नोईंग म्हणजे माहिती असणे अशा अर्थी किंवा माहिती करून घेणे, माहिती असणे अशा अर्थी. सो सायकोपॅथ जे असतात, जे माथे फिरू म्हणतात त्यांना वेडसर असतात, ते म्हणजे माथे फिरू असतात, ते काही कुठलाही क्राईम करू शकतात. सायकोपॅथ्स कमिट अँटी सोशल आणि अनकॉन्शनेबल, अतिशय निर्दय, अनकॉन्शनेबल निर्दय अशा गोष्टी, म्हणजे असामाजिक, समाज विघातक आणि निर्दय गोष्टी ते करत असतात. दे आर नॉट ट्रबल्ड, त्यांना त्रास होत नाही त्याचा, बाय कॉन्शियन्स, विवेक बुद्धी त्यांना त्रास देत नाही, त्यांची विवेक बुद्धी त्यांना त्रास देत नाही. गिल्ट, त्यांना अपराधीपणाची भावना, पश्चाताप, रिमोर्स त्रास देत नाही. ओव्हर व्हॉट दे हॅव डन, त्यांनी जे काही केलंय त्यावरून त्यांना, त्यांचं जी विवेक बुद्धी आहे ती त्रास देत नाही. अनकॉन्शनेबल है ना, निर्दय आणि निर्दयपणा आणि कॉन्शियन्स, विवेक बुद्धी आर रिलेटेड इन डेरिवेशन, ओके. द फर्स्ट वर्ड फ्रॉम लॅटिन सीओ, कॉन्शनेबल मध्ये सीओ नावाचं रूट आहे आणि कॉन्शियन्स मध्ये सीएन नावाचं रूट आहे, राईट. सो टू नो द सेकंड फ्रॉम लॅटिन सीएन्स, ओके. हे जे सीओ आहे याचं मिनिंग आहे टू नो, आणि जे सीएन्स आहे त्याचं मिनिंग आहे नोईंग. थोडक्यात सेमच आहे, म्हणजे कनेक्टेडच आहे. अँड बोथ युझिंग द प्रिफिक्स कॉल, आपण बघितलं होतं कॉल म्हणजे विथ किंवा टुगेदर, राईट. ओके, लेट्स मूव टू नेक्स्ट पार्ट, which we have. Number two, etymologically, then your conscience. So author says etymologically, then your conscience is your knowledge. सो ऑथर म्हणतोय तुमचं कॉन्शियन्स म्हणजे काय, तर तुमची विवेक बुद्धी म्हणजे काय, तुमचं नॉलेज विथ अ मोरल सेन्स ऑफ राईट अँड रॉंग, योग्य काय अयोग्य काय है ना, नैतिकरित्या योग्य काय अयोग्य काय याचं ज्ञान म्हणजे कॉन्शियन्स, म्हणजे विवेक बुद्धी, थोडक्यात मराठीत आपण म्हणायचं झालं तर, किंवा विवेक, ओके. इफ यू आर अनकॉन्शनेबल, तुम्ही जर का निर्दयी असाल, तुम्हाला जर का कळतच नाहीये की तुम्ही काय करताय, तर युअर कॉन्शियन्स इज नॉट म्हणजे वर्किंग. अनकॉन्शनेबल म्हणजे काय, तुमचं कॉन्शियन्स वर्किंग नाहीये, दॅट इज वाय त्याला अनकॉन्शनेबल म्हटलं, जाणीव येतच नाहीये ते. ऑर यू हॅव नो कॉन्शियन्स, एकदा अनकॉन्शनेबल किंवा नो कॉन्शियन्स. द नाउन फॉर्म इज अनकॉन्शनेबलनेस, ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, नाउन फॉर्म मोठा आहे याचा, अनकॉन्शनेबलनेस. और अनकॉन्शनेबिलिटी, ITY, NESS किंवा ITY, बोथ आर ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स. कॉन्शियन्स, कॉन्शियस, आता हे जे कॉन्शियस आहे, जागृत असणं किंवा जाग असणं किंवा भानावर असणं, राईट, दॅट इज कॉन्शियस. ऑल्सो फ्रॉम कॉन प्लस सी इज नॉलेज और अवेअरनेस, जाण असणं, सजग असणं है ना, सजगता इज कॉन्शियस. वन्स इमोशन्स, काय भावना येत आहेत, सेन्सेशन्स, काय सेन्सेशन्स होत आहेत, व्हॉट्स हॅपनिंग अराउंड वन, आजूबाजूला काय चाललंय, ह्या सगळ्याबद्दल सजगता इज कॉन्शियस. या सगळ्याबद्दल सजग असणं म्हणजे कॉन्शियस असणं, आणि सजगता म्हणजे कॉन्शियसनेस. सायन्स फ्रॉम सियन्स इज सिस्टमॅटाइज्ड नॉलेज ॲज अपोज्ड फॉर एक्झाम्पल टू बिलीव्ह, म्हणजे सियन्स हे जे नॉलेज आहे ते सिस्टमॅटाइज्ड आहे, फेथच्या अपोजिट आहे है ना. बिलीफ, विश्वास किंवा श्रद्धा याच्या अपोजिट आहे सायन्स. सिस्टमॅटाइज्ड आहे, ते सिस्टमॅटिकली अरेंज केलंय. बिलीफ, फेथ, इंट्युशन याच्या अपोजिट आहे सायन्स, और गेसवर्क या गोष्टींच्या अपोजिट काम करतं है ना. सो इंट्युशन आपल्याला एक काहीतरी अंतर्ज्ञानातनं काहीतरी कधी कधी इंट्युशन्स होत असतात. सो गेसवर्क, इंट्युशन, फेथ, बिलीफ याच्या अपोजिट काम करतं सायन्स, सिस्टमॅटाइज्ड नॉलेज, ओके.
let's take a look at next part. What we have then is number 3, add Latin omnis. Omnis means all. Omnis means all. To science, to construct omniscient. Omniscient म्हणजे काय, तर omnis all म्हणजे सर्व, सर्व ज्ञानी. omniscient म्हणजे सर्व ज्ञानी. सो ओमनी नावाचं एक रूट आहे, त्या ओमनीचा मिनिंग आहे सर्व किंवा सर्व, सर्व सर्व दूर अशा अर्थी सर्वात जास्त. सो ओमनिसियंट सर्वज्ञानी, ऑल नोईंग, पजेस्ड ऑफ इन्फायनाइट नॉलेज. सो आपण म्हणतो ना फक्त ईश्वर हाच सर्वज्ञानी आहे हे जे म्हणतात, ओनली गॉड इज ओमनिसियंट बिकॉज ही हॅज गॉट इन्फायनाइट नॉलेज और ऑल नोईंग. द नाउन इज ओमनिसियन्स, है ना, ENCE हे पण एक ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचं सफिक्स आहे. ऍड द प्रिफिक्स प्री. प्री म्हणजे आधी. आपण म्हणतो प्रेडिक्शन. डिक्शन म्हणजे काय, सांगणं. डिक्ट म्हणजे सांगणं, डिक्शन म्हणजे सांगणं, प्रेडिक्शन म्हणजे काहीतरी घडायच्या आधी सांगणं. सो प्री म्हणजे बिफोर. प्री या सफिक्सचं मिनिंग आहे बिफोर. प्रिसियन्स. सो प्रिसियन्स म्हणजे काय, तर प्रिसियन्स म्हणजे प्रिसियंट म्हणजे एखाद्या गोष्टीची आधीच नॉलेज असणं, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती असणं. नोईंग अबाउट इव्हेंट्स बिफोर दे ऑकर. राईट, सिम्पल. दॅट इज जे लोक सायकिक, सायकिक ज्यांच्याकडे शक्ती असतात, है ना, सायकिक शक्ती. सो सायकिक और पॉसेस्ड ऑफ अनयुजुअल पॉवर्स ऑफ प्रिडिक्शन. सो सेम शब्द. द नाउन इज प्रिसियन्स. प्रिसियन्स, INCE, प्रिसियन्स म्हणजे एखादी गोष्ट, नोईंग समथिंग बिफोर इट हॅपन्स. अँड फायनली ऍड द निगेटिव्ह प्रिफिक्स एनी. एनी हे निगेटिव्ह प्रिफिक्स आहे टू सेयन्स, टू प्रोड्यूस निसियंट. निसियंट म्हणजे काय, तर ज्याला माहिती नाही येतो. सो नॉट नोईंग और इग्नोरंट, अज्ञानी. कॅन यू बाय एनालॉजी. पुढे बघू, कॅन यू बाय एनालॉजी with the previous two words write the noun form of Nescient. Yes, we can write noun form. That is, noun form of Nescient is nescience. Simple, nescience. So ENCE, abstract noun sir, here suffix है nescience. Second is fool some of the people. Okay, काही लोकांना फसवणे. कसं, तर ग्लिप म्हणजे ग्लिप टॉकर म्हणतात. एखादा मनुष्य काहीतरी असं खूप स्मूथ असतं त्याचं बोलणं. So glib is from an old English root that means slippery. So glib liars म्हणजे असं ते खोटं बोलतात की त्यांचं बोलणं खूप स्मूथ असतं. पैसे कोणाकडनं खूप सारे पैसे घ्यायचे किंवा काहीतरी खोटं बोलायचं पण ते खूप स्मूथली. सो ग्लिब लायर्स और ग्लिब टॉकर्स आर स्मूथ अँड स्लिपरी. दे हॅव रेडी आन्सर्स, फ्लुएंट टंग, फ्लुएंट असतात. परसिव्हेसिव्ह, एखाद्याचा पिच्छा पुरवण्यासारखं त्यांच्याकडे स्किल असतं. बट सच इज द इम्प्लिकेशन ऑफ द वर्ड. दे फूल ओनली द मोस्ट निसियंट. ते कोणाला बनवू शकतात, फक्त जे अज्ञानी आहेत त्यांनाच. फॉर मीन्स कारण. इथे फॉरचं मिनिंग बिकॉज आहे. बिकॉज देअर स्मूथनेस लॅक्स सिन्सिअरिटी. सिन्सिअरिटी नसते. अँड कन्व्हिक्शन, खात्री नसते. कन्व्हिक्शन इज खात्री. नाउन इज ग्लिबनेस. राईट, ओके. लेट्स move on to next part, which is number 5, herds and flocks. So herd and flocks म्हणजे काय, तर आपण जे म्हणतो ना कळप वगैरे अशा अर्थी. कळप, हर्ड म्हणजे कळप, फ्लॉक म्हणजे थवा. सो समूह, समूह अशा अर्थी हा वर्ड आहे. एग्रेजियस. रिमेंबर द प्रोनाउन्सिएशन. एग्रेजियस इज फ्रॉम लॅटिन ग्रेक्स. ग्रेक्सचं मीनिंग, ग्रेक्स किंवा ग्रेगिस, मीनिंग हर्ड आणि फ्लॉक, हर्ड और फ्लॉक. अँड egregious lie, egregious lie, act, crime, mistake, etc. is so exceptionally vicious. म्हणजे एखादी egregious, जे खोटं बोललेलं, egregious वागणूक म्हणजे egregious वर्तन, egregious गुन्हा, egregious चूक इतकी म्हणजे विशियस असते, म्हणजे इतकी वाईट असते की ती ठळकपणे दिसते. सो हा जो वर्ड आहे एग्रेजियस, याचा आपण सिंपल जर का एग्रेजियस याचं सिंपल आपण हे केलं ना, ब्रेक केलं, तर आपल्याला काय मिळतं, OUS मीन्स फुल ऑफ. OUS म्हणजे फुल ऑफ. ओके, समथिंग फुल ऑफ. व्हॉट. ई मीन्स आउट. ई मीन्स आउट. आणि ग्रेक म्हणजे समूह. ग्रेक म्हणजे समूह. म्हणजे आता
समजा एग्रेजियस मिस्टेक, आता समजा 10 स्टुडंटला एक प्रश्न दिला, त्यातल्या 9 लोकांनी सारख्या प्रकारच्या काही चुका केल्या आणि फारशा गंभीर नव्हत्या, पण एका स्टुडंटनी आता खूप एकदम अगदी मोठी मिस्टेक केली की जी चालण्यासारखीच नाहीये. म्हणजे काय, त्याची जी मिस्टेक आहे ना ती बाकीच्या कळपापासनं दूर उठून दिसणारी निघाली, कारण की ती जास्त आणखी खूप जास्ती मोठी मिस्टेक होती. सो एग्रेजियस, सो फुल ऑफ समथिंग विच स्टँड्स आउट फ्रॉम अदर्स. सो हे याचं मिनिंग आहे एग्रेजियस, ठळकपणे दिसणार. सो इट कॉन्स्पिक्युअसली स्टँड्स आउट. शॉर्टन फॉर्म ऑफ द प्रिफिक्स ex means out from the herd or flock of other bad things. Okay, the noun is egregiousness. Noun काय, egregiousness, a person who enjoys companionship, who etymologically likes, ज्याला आवडतं काय, टू बी विथ द हर्ड, ज्याला कळपात राहायला आवडतं, ज्याला लोकांमध्ये राहायला आवडतं, ज्याला समूहात राहायला आवडतं. हू रिचेस आउट फॉर फ्रेंड्स अँड इज हॅपीएस्ट when surrounded by people. Such a person is gregarious. Man is a gregarious animal, full of tendency to live in a herd. Greg means herd. So gregarious. Then we have next, which is number 6, the suffix any-double-s. Okay, the suffix any-double-s, as you know, can be added to an adjective to construct a noun form. Okay, noun form बनवायचा असेल तर any-double-s adjectiveला जोडलं की noun form तयार होतो. Write the noun form of for gregarious. Simple, gregariousness. Gregariousness. Then we have add the prefix con. म्हणजे काय, विथ किंवा टुगेदर. आपण बघितलं होतं विथ किंवा टुगेदर. सिन, सिन म्हणजे पण विथ टुगेदर. या ग्रेक्सला किंवा ग्रेगीजला कॉन ऍड केलं टू गेट द वर्ब कॉंग्रेगेट, एकत्र येणं, कॉंग्रेगेट. ऍड द प्रिफिक्स एसी. एसी मीन्स अपार्ट, दूर. टू बिल्ड द वर्ब सेग्रिगेट. आपण जेव्हा सेग्रिगेट करतो तेव्हा आपण वेगवेगळं करतो. सो एसी म्हणजे अपार्ट, वेगळं करणे. ऍड द प्रिफिक्स एडी टू टूवर्ड. एडी मीन्स काय, टू आणि टूवर्ड. आता ते एडीला एजी मध्ये बदलायचं. सो ऍग्रिगेट बिफोर अ रूट स्टार्टिंग विथ जी टू कन्स्ट्रक्ट द वर्ब ऍग्रिगेट. ऍग्रिगेट मार्क किती पडले, सगळे मिळून एकत्र मिळून मार्क किती पडले. सो ऍग्रिगेट. Let's see what we have. When people gather together in a herd or flock, they congregate. They congregate. Okay, next. Let's take a look at next part, which is yes. Then we have next. The noun is congregation. Fine. Noun का है, congregation. So congregation, one of the meanings of which is a religious flock. Congregation means एकत्र येणं, है ना. Put people or things apart from the herd. म्हणजे एखाद्या कळपातनं समजा लोक दूर काढले, and you write the verb, you segregate them, बाजूला काढले, segregate them, segregation केलं. Can you construct the noun by adding the suitable noun suffix segregation? Aggregation, segregation, congregation. Bring individual items to or toward the herd, एकत्र आणले, towards, and you write the verb then, aggregate them. Sorry, congregate them. To or toward, sorry, aggregate, sorry, to or toward म्हणजे AD, so aggregate. So aggregate them. AD च्या ऐवजी AG. What is the noun form of this verb? Aggregation. Verb aggregate also means to come together. यालाही aggregateला together एकत्र येऊनच total मार्क मिळतात ना. So to or toward the herd, to gather into a mass or a whole, or by extension to total or amount to. Okay. पुढे बघूया. Next we have is, so see how simple things become when you learn vocabulary through root word learning. है ना. पुढे काय आपल्याकडे 8. We have 8. So aggregate, another noun form, is a group or mass of individuals, okay, considered as a whole.
aggregate, okay, a herd or a flock. कळप थवा. As in the phrase, people in the aggregate, सगळे मिळून किंवा लोक, सगळे मिळून लोक किती होते? How many were people in the aggregate? Okay. Review of etymology. Gregs किंवा gregis किंवा herd or flock. English word आपण म्हणू शकतो congregation. Let's say congregation. किंवा ग्रेगिस ग्रेगॅरियस म्हणू शकतो है ना. ई एक्स आउट एग्रेजस, एग्रेजस. नेस, egregiousness. Next we have is number 4, con with together. So here we have con, that is with together, congregation. Add ag to toward, aggregate or aggregation. So unconscionable किंवा unconscious, CO to know. So unconscionable, again unconscionable, so same word, CO, unconscionable. Then we have science, knowing. English word conscience, conscience, vivek. Next we have is number 10, omnis all, omniscient, sarvajnani, omniscient. Pre, before, prescient, adjective, prescient, adjective, noun, prescience. Ne, any, nescient. Se, apart, segregate. ION, segregation. Right? So simple. पटापट किती वर्ड होतात बघा, है ना. That is why we should learn or we should improve vocabulary through root word learning, right? Okay. पुढे बघू आपल्याकडे काय आहे. नेक्स्ट वी हॅव इज नंबर 11, युजिंग द वर्ड्स. ओके, आता फक्त प्रोनाउन्सिएशन आहे, फटाफट करूया. पहिला आहे फर्स्ट इज unconscionability, 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 right? Omniscient, omniscient, then omniscience, then prescient, then prescience, then nescient, nescient or nescience, then glibness, glibness. Next we have is egregiousness, egregiousness, right? Egregiousness. Then gregarious, gregarious. Then we have gregariousness, gregariousness. Then congregate, congregate. याचा गेटचं उच्चार लांबवायचं आहे. Congregate, congregation, congregation. Then we have segregate, segregate, segregation. Then we have aggregate, we have aggregate, aggregation. Let's take a look at next, which is number 13. Can you work with the words? Okay, now let's move on to this part so that आपल्याला मूवमेंट पटापट करता येईल स्लाइड्स वरती. पहिला आहे अनकॉन्शनेबिलिटी. ओके, अनकॉन्शनेबिलिटी. ओके, वेट. Unconscionability is ignorance, outstanding badness, total exclusive, okay, infinite knowledge nahi. Let's take a look at unconscionability. Lack of conscience, H, पहिल्याचं H. Unconscionability, lack of conscience, पहिल्याचं H. First is H, lack of conscience. One's H. Omniscience, omniscience, infinite knowledge. Two's F. Prescience, knowing before, knowing before. So let's say here we will get
Before knowledge, J. 4 means before, knowledge before, so J. J. Then nescience, ignorance, no knowledge, ignorance, A. Glibness. Glibness is, let's say, glibness. सस्पिशियसली आपण बघितलं ना, ग्लिबनेस मध्ये एक सस्पिशियसनेस असतो, डाऊट येणारा असं काहीतरी असतं, पण स्मूथ असतो, तो स्मूथ आणि फ्लुएंट असतो. सो आय ग्लिबनेस इज आय. एग्रेजियसनेस, एक्सक्लुजन फ्रॉम द हर्ड, अ सेटिंग अपार्ट, बाहेर, कळपाच्या बाहेर, कारण की एवढं ते ठळकपणे त्याच्यातलं वाईट गोष्ट दिसून येते. 6 ई. देन वी हॅव 7 gregariousness, friendliness, G. 8 congregation, religious group, a massing together, एकत्र येणं, C. congregation, C. segregation, बाजूला काढणं, segregation. Segregation is E. segregationचा E. सो एग्रेजियसनेसचं बी यायला पाहिजे, एग्रेजियसनेसचं बी यायला पाहिजे, सॉरी, याचं बी यायला पाहिजे. एग्रेजियसनेस आपण म्हटलं आउटस्टँडिंग बॅडनेस ऑर विशियसनेस, आणि पुढच्याचं ई यायला पाहिजे. एक्सक्लुजन फ्रॉम द हर्ड, अ सेटिंग अपार्ट, पुढच्याचं ई यायला पाहिजे याचं. सेग्रिगेशनचं ई यायला पाहिजे. ऍग्रिगेट इज बघूया, ऍग्रिगेट इज C. Aggregate's C. Religious group amassing together. Yes, aggregate's C. Aggregate noun, okay. Aggregate as a noun, okay. Congregation is congregation आणि aggregate, okay. कॉंग्रेगेशनचं आपण काय घेतलं, कॉंग्रेगेशनचं ऍक्च्युअली रिलीजियस ग्रुप येईल सी. आणि येस, ऍग्रेगेट टोटल मास होल ऍज अ नाउन, ऍग्रेगेट टोटल डी. येस, ऍग्रेगेटचं डी. Perfect. So, do you understand? Next we have is, do you understand the words? Is unconscionability one of the signs of the psychopath? Yes. Unconscionability, जाणीव नसते ना त्याला, कळतच नसतं. So, yes, it is one of the signs of psychopath. Can anyone be truly omniscient? No. कोणीच सर्वज्ञानी होऊ शकत नाही. Next, does a prescient fear, आधीच पहिलेपासूनच गोष्ट घडायच्या पहिलेच भीती, fear indicates some knowledge of the future? Yes. Is nescience a result of learning? Nine. It is a result of ignorance. So this no. Does glibness make someone sound sincere and trustworthy? Nine. Doubt yeto. So it does not sound someone sincere and trustworthy. Suspicious असतं glibnessचं. So is egregiousness an admirable quality? No. Do gregarious people enjoy parties? Yes. Mix व्हायला आवडतं ना gregarious लोकांना. So do spectators congregate at sports events? Yes. Then we have एकत्र येणं, congregate. Do we often segregate hardened criminals from the rest of society? आपण वेगळं काढतो ना hardened criminals ला, फार जे गंभीर गुन्हेगार आहेत त्यांना. Yes. Is an aggregation of problems a whole mass of problems? Yes. Aggregation, whole mass. Can you recall the words? Fine. Enjoying groups and companionship. Gregariousness. Number 2, ignorant, nescient. Number 3, state of not being held back from antisocial behavior by one's conscious, unconscionable.
or unconscionableness, having knowledge of an event before it occurs. Prescience, one having म्हणजे prescient, prescient adjective आणि prescience noun. A religious flock, congregation. A total, whole or mass, aggregate. Or aggregate, yes, aggregate. To separate from the rest, segregate. Suspiciously smooth fluency, glibness. All knowing, omniscient, adjective, omniscient. And 10, to come together into a group of mass. To come together into a group of mass, congregate, yes. Congregate, aggregate, segregate, congregation, congregate, to congregate together. Okay, so here we will stop from this chapter review. We will take a look at it in the next session. So हे सगळे शब्द आहे ना खूप सोपे आहेत, खूप सोपे होत जातात बघा. That's why I always encourage my students to learn or to enhance vocabulary through this method, right? Apart from this, there are two other methods, but we will talk about them later on. Keep joining the sessions, write down the notes, study well, work hard, and set your eyes on the benchmark that you are going to create, right? So happy learning. Thank you.